तर आज आम्हाला निघायचं होतं भरुचला जाण्यासाठी संध्याकाळी, त्यामुळे आजच सकाळी मम्मीने पुरणपोळी बनवली होती. कारण कालच मम्मी आलेली आणि आज दुसरा दिवस म्हणजे काल संध्याकाळी आलेली. 5-5:30 वाजले होते, त्यामुळे घरामध्ये थोडासा पसारा वगैरे आहे, तेवढं तुम्ही स्किप करा. बाकी तर पुरणपोळी, आमरस, छान कोडे भजे आणि त्यानंतर आमटी आणि भात बनवलेला होता. आणि नक्कीच आमची निघायची तयारी झाली होती. आणि आमचं इकडे बघा, पिल्लूला ना गावाकडे गेलं ना मला बघायचं असंही त्याला बघायची गरज नसते, कुणाकडे खेळत होतो. फक्त एवढंच रोडकडे जातो म्हणून तिला लक्ष ठेवावं लागतं. पाठीमागे रोड दिसत असेल तुम्हाला, त्याला फक्त बाबाचं लगे तिकडे बाबा तिकडे बसलेले असेल ना तर लगे तिकडे पळायचं असतं कुठेही असो. त्यानंतर मग आमची निघायची तयारी झालेलीच होती. त्यानंतर इथं गोण्यामध्ये थोडंसं सामान होतं भरलेलं सर्व काय, तर ते घेतलं. थोडेसे गहू घेतलेले होते कारण पुन्हा जाणं होत नाही, त्यापेक्षा म्हटलं घेऊन जाऊया. त्यानंतर ह्या पिशव्या, बॅगा वगैरे आणि सगळं काही रेडी होतं. आणि 2 गोण्या झाल्या होत्या, 2 बॅगा, त्यामुळे गाडीवर जाणं शक्यच नव्हतं. कारण मग आम्ही दोघं बॅगा जर म्हटलं तर खूप म्हणजे 2-3 राऊंड मारावं लागतं शिर्डीला जायला. त्यापेक्षा मग गाडी होती नानांची, तर मग पप्पांनी तीच बोलले त्यामध्ये कसं सामान जाईल म्हणे, म्हणजे मग कसं जास्त काही घाई गडबड होणार नाही आणि एवढी चक्कर मारावं लागतं. लास्ट टाईमला तर आमची बस येऊन थांबलेली होती, त्यामुळे उशीर झाला होता. त्यामुळे म्हटलं मग तर मग दर्शन वगैरे घेतलं, हळदी कुंकू लावलं. तिकडे बाबा इकडेच बाहेरच होते, तर बाबांचं चालतं तिकडे दर्शन घेतलं कारण बाबामध्ये आले नाही. आपल्याला गाडी मारत नाही, गाडीवर चक्कर नाही, चक्कर मारायला चाललो त्याला येतं सगळ्यात. तर 6:30 वाजता बस होती. त्यानंतर मग फायनली बसमध्ये बसलो, सामान वगैरे टाकलं. ह्यावेळेस आम्ही दुसऱ्या ट्रॅव्हल्सने आलेलो, दरवेळेस दुसऱ्या येतो. हे आहे शिर्डीचं बस स्टँड, भरपूर मोठं आहे आणि मेन म्हणजे मेन रोडवरतीच आहे. तुम्ही पाठीमागे बघू शकता, भरपूर मोठं आहे आणि भरपूर जागा पण आहे आणि गर्दी खूप असते इथं कारण लोकही खूप येतात त्यामुळे. त्यानंतर इथं येण्यासाठी महामंडळाची बस असते आपली गव्हर्मेंटची, पण मग तिला खूप वेळ लागतो आणि एवढं इतक्या लांब यायचं असतं त्यामुळे. तर इथं बघा हे साईबाबांचं मंदिर आहे आणि हे पहिलं नव्हतं, इकडे हे साईबाबांची मूर्ती वगैरे केलेली आहे, पाणी ते याच्यात हातामध्ये वगैरे. ते आम्ही पण नाही गेलेले लास्ट टाईम, ह्यावेळेस आम्हाला दर्शनात जायला वेळही भेटला नाही. त्यानंतर ह्या घोड्या गाड्या असतात, लोकांना हौशीने लोक त्यामध्ये बसतात. त्यानंतर इकडं जो आहे तो मंदिराचा परिसर आहे, इथं लिहिलेलं पण आहे बघा, श्री साईबाबा मंदिर एरियात. पूर्ण हे समाधी मंदिर आहे आणि जे दिसतं आहे तुम्हाला शेड वगैरे, तर इथं पूर्ण बारी लागलेली असते. गुरुपौर्णिमेला असो, गुरुवारी खूप म्हणजे खूप गर्दी असते एकदम, म्हणजे खूपच दर्शनाला खूप वेळ लागून जातो. खूप लवकर आलं सकाळी पहाटे तर व्यवस्थित दर्शन होतं, नाही तर मग नाही होत. तर तुम्ही इथे बघू शकता. आणि इथं हे जे मेन आहेत ना, हा इकडचं हे गेट आहे, तर आम्ही शक्यतो तिकडच्या साईडनेच येतो कारण तिकडनं पडतं. त्यानंतर आता आम्ही कोपरगाववरून शक्यतो जात नाही, डायरेक्ट झगडे फाट्यावरून मग बस सिन्नर मार्गे नाशिक आणि मग त्यानंतर वलसाड वगैरे अशीच जाते. पहिले वापीला राहायचं तेव्हा सोपं होतं, 6 तासामध्ये इझी पोहोचून जायचं, टेन्शन नव्हतं. कधी या कधी जा, एकटं गेलं तरी काही वाटत नव्हतं. पण आता एवढा वेळ लागतो ना, तो खूप वेळ. त्यानंतर हे बघा साईबाबा, हे इथं आहे शिर्डी, हे खूप मोठे आहे, दिसायला छोटंसं दिसतं पण भरपूर मोठं आहे. तुम्ही कधी आला आहे का नक्की कमेंट करून सांगा. पहिले तर मी पायी वगैरे खूप वेळेस गेलेलो आहे. आणि इथं पिल्लू बघा, काही ना काही गडबड गोंधळ आमचा चालूच असतो. त्यानंतर हे दुकानं वगैरे आहे शिर्डीमधले जे साईबाबांच्या मंदिराच्या आसपास आहे ते. तर यावेळेस साईबाबांचं बाहेरूनच दर्शन घेतलं, तर म्हणजे बसमधूनच दर्शनाला काही यावेळेस जायला वेळच नाही भेटला. सो असो. त्यानंतर आता आम्ही निघालेलो आहे फायनली. आता बघू, आता निघालो म्हणजे 6:30ला, तर आम्ही सकाळी 4:30पर्यंत पोहोचू पहाटे. काय बाहेर काय पाहतो? चल खाली झोपून घे बाबाजवळ. बाहेर झोपून घे. आता लाईट गेली, आता सगळं अंधार होईल, झोप खाली बाबाजवळ चल. त्यानंतर मग आम्ही पोहोचलो फायनली. हे नाशिक आहे, तुम्हाला दाखवते. लास्ट टाइम जेव्हा मी तिथून गेलो होतो द्वारका सर्कलवरून, तेही दाखवते. तिथून शक्यतो बस जाते. हे बघ इकडे आहे ते द्वारकेचं सर्कल, तर इथून बस वगैरे भेटतात कुठे जर जायचं असेल तर. आणि त्यानंतर मग तुम्हाला आता ही आजची रात्र आहे आणि हा दुसऱ्या दिवशी सकाळचा दिवस उगलेला आहे. तर मी तुम्हाला म्हटलं तर आम्ही पोहोचतो सकाळी 4:30-5 वाजता, तर आम्ही 8 वाजले तरी अजून धरमपूर म्हणजे ते वापीच्या पण पाठीमागे होतं. म्हणजे रात्री गाडी जर 1 वाजता थांबली ना, तर डायरेक्ट सकाळी 8 वाजेपर्यंत पूर्ण ट्रॉफिक निघाली नाही. ट्रॅफिक इतकी होती ना,
की ॲक्सिडेंट झालेलं तर पूर्ण गाडी म्हणजे पलटी झालेली होती आणि मेन म्हणजे 2 जण ऑफ पण झालेले त्यामध्ये. तर आम्हाला एवढा उशीर होऊन गेला आणि पाऊस तुम्ही म्हणाल आणि एवढं करूनही गाडी 8, 8:30ला 9ला निघाली. एवढं करूनही रोडने एवढी ट्रॅफिक होती, अजून पण गाडी थांबलेलीच होती आणि त्यातल्या त्यात पाऊस इतका चालू ना, पावसाच्या तर खूप हाल होते आणि तिकडे डोंगर वगैरे खूप आहेत. एवढे डोंगरन ते आहेत ना, तर सारखं कंटिन्यू तिकडे पाऊस चालूच असतो आणि खूप वातावरण पण छान असतं मेन म्हणजे. आणि घाट खूप मोठे मोठे आहे त्यामुळे तरी पण निघालेलं होतं. तर तुम्ही अजून इथे बघू शकता इतकं बोर झालं ना, म्हणजे आम्ही संध्याकाळी 6, 6:15ला गाडीमध्ये बसलेलो. तर अजून आज ते सकाळचे 10 वाजत आलेले आहे तरी पण आम्ही गाडीमध्येच होतो. आणि बाहेर तुम्ही पाऊस दाखवते मी तुम्हाला आता किती पाऊस पाणी वगैरे आहे आणि आता किती वाजले होते घरी जायला तेही तुम्हाला शेवटी मी सांगतेच पुढे. तर इथं मुलं वगैरे शाळेमधून येत होते. तर बघा या रोडला पूर्ण पाणीच आहे आणि इथं पण गाडी ऑलरेडी थांबलेली होती, बस थांबलेलीच होती. शेवटी काही लोकांनी ट्रॅफिक कमी केली, आपले जे मराठी असतात त्यांनी. आणि फायनली मग थोडीशी जागा झाली. तरी पण तुम्हाला इथं थोडीफार मी दाखवते जेवढं मला शूट करता आलं तेवढं, कारण खिडकीमधून पाणी आतमध्ये येतं आणि मेन म्हणजे बाहेर पाऊस खूप चालू होता. तर असं छान असं म्हणजे नॅचरली खूप छान असतं तिकडं पावसाळ्यात, डोंगर वगैरे असल्यामुळे. पण मग असं होतात काही ना काही. त्यानंतर आता हे आलेलं आहे वलसाडवरून आम्ही जातो. तर वलसाडच्या हायवेने चाललेलो आहे अजून वलसाडवरून. त्यानंतर मग भरपूरमध्ये 2-3 गावं लागतात. त्यानंतर सुरत आणि त्यानंतर मग येतं आमचं भरूच. तर वलसाड तरी वापीवरून आम्हाला जाण्यासाठी 2-2.5 तास लागतात ट्रेनने, बसमध्ये तर जास्त वेळ लागतो. त्यानंतर मग पुढे बाकीच्या गोष्टी. तर आता येईल भरूच आणि तुम्हाला गोल्डन ब्रिज वगैरे पण दाखवते मी. तर मस्त छान असं बाहेर पाऊस चालू होता. इकडे खूप पाऊस होता. ज्या दिवशी जायचं असलं ना त्या दिवशी पाऊस येणार म्हणजे येणारच. तर इथे तुम्ही बघू शकता बाहेर छान असं पाऊस चालू आहे. तर जवळपास आता वाजलेले आहे 4 वाजले, म्हणजे आम्हाला रूमवर जाता जाता 4:30-5 होतील. तर एवढा वेळ लागला म्हणजे पूर्ण 24 तास, 12 तासाच्या एक्स्ट्रा लेट झालं. म्हणजे एवढं लेट होऊन गेलं ना, 12 तास बस लेट होऊन गेली. म्हणजे आम्हाला मी सांगते काय तुम्हाला 10 ते 12 तास लागतात, तर आम्हाला एक्स्ट्रा लागले 12 तास, म्हणजे 24 तास पूर्ण लागून गेले. आणि पिल्लू इतका बोर होऊन गेला ना, तुम्हाला दाखवते आता. खूप बोर झालं तर त्याचा चेहरा बघा. आणि फायनली मग आम्ही तिथं उतरलो, झाडेश्वरला उतरावं लागतं आणि मग तिथून ॲटो करून इकडे यावं लागतं. तिथून हे ॲटो 200 रुपये तर सहज घेते. म्हणजे आम्हाला घरी जायचं असेल ना तर खूप खर्च होतो, पण काही ना काही कारण असल्यामुळे जावंच लागतं. एवढं म्हणजे इथून ॲटो, त्यानंतर तिथून बस पकडा. तसं वापीला असं नव्हतं, डायरेक्ट आम्ही रूमच्या खाली उतरायचं, 5-1 मिनटं अंतरावरती जायचं आणि तिथंच लगे नाशिक रोडलाच बस यायची. ते गोण्या थोड्या वल्ल्या झाल्या होत्या कारण त्यांनी बसमधून खाली टाकल्या, त्यामुळे खाली ओलंच होतं कारण कंटिन्यू पाऊस चालू होता. म्हटलं गहू ओले होतील, बाकीचं जे सामान ओलं होईल. मग ते काढून ठेवलं, आंघोळ वगैरे केली, फ्रेश झाले आणि तुळशीचं झाड आणलेलं होतं, म्हटलं ते लावून द्यावं कारण सुकून गेलं तर ते येणार नाही. तर त्यामुळे मग माती खूप कडक झालेली होती ती काढत होते. आणि पिल्लूलाही ते काम करायचंच असतं. आजकाल तर पिल्लू एवढं हुशार झालेलं आहे ना, तर विचारूच नका. अजून म्हणजे गावाकडून जाऊन आलं ना तर आणखी त्याच्यामध्ये एवढे बदल होऊन जातात की लगेच इतकं ॲक्टिव्हच्या जास्तच आता. आणि त्यातल्या सगळं बोलता पण यायला लागलं. आता आपण जे बोलतो ते रिपीट तोही बोलतो. तर इथे ही जी माती आहे ना ती मी अशी काढून घेते, कारण अशी मोकळी केली ना तर झाडं व्यवस्थित येतात. तर हे तुळशीचे झाडाचं रोप आणलेलं आहे. बघू आता आलं ते एकदम मस्त काम होऊन जाईल, कारण खूप छोटं आहे आणि ते खूप आता बॅगेमध्ये राहिलं, उष्णता भरली असेल त्यामुळे मग काय माहिती गॅरंटी कमी आहे येण्याची. आलं तर चांगलंच आहे,
बघू आता छान मस्त आलं पाहिजे, कारण मला इथून आणावं लागेल कारण तुळस नव्हती माझ्याकडे. आणि इथं कसं ती जी आपली चॉकलेटी पानांची असते ना ती भेटतच नव्हती, ती हिरव्या पानांची मग इतकी काही खास नसते, त्यामुळे मग ही आणली होती. तर मस्त आता इथं लावून झालेली आहे. आता पाणी वगैरे टाकते आणि इतकं थकून गेलेलं आहे, तुम्ही विचारा 24 तास बसमध्येच म्हटल्यानंतर. तर म्हटलं आता चला काहीतरी हलकं जेवण काहीतरी बनवते. तर मग खिचडी जो आपला मसाले भात बनवणार, एकदम साधा सिंपल बनवणार आहे. आणि त्यानंतर आंघोळ वगैरे केली तर आमची तिघांचे कपडे धुवून टाकायचे, कारण संध्याकाळी ते ओले कपडे राहिले ना दुसऱ्या दिवशी वासही येतो. त्यानंतर मग आता पावसाळ्याचं म्हटलं तर धुवंच लागतं. तर इथं मस्त छान अशी मसाल्या भात केलेला एकदम नॉर्मल हिरव्या मिरचीचा. तर असा छोटासा व्हिडिओ होता आजचा.